श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आपण धनतेरसी दिवशी म्हणजेच हा आपल्या कार्तिक कृष्ण पक्षाच्या दिवशी पक्षाच्या त्रयोदशीला आपण धनत्रयोदशी असे म्हणतो। तर धनत्रयोदशी त्या दिवशी आपल्याला प्रदोषी असतो। तर प्रदोष असतो त्या दिवशी आपल्याला म्हणजेच हा आपण 18 ऑक्टोबर रोजी आपण हा साजरी करणार आहोत। तर या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण घरामध्ये धनाची पूजा वगैरे करतो। तर त्या दिवशी आपण एक यमदीपदान हा पण उपाय करायचा आहे। तर यमदीपदान केल्याने आपल्या घरात जो अपमृत्यू येणारे असते ते अपमृत्यू येत नाही, म्हणून मग आपण यमदीपदान करायचे आहे। तर यमदीपदान हे कसे करावे, कोणी करावे आणि कोणी करू नये असं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर ती तुम्ही स्किप न करता नक्की पाहावी। तर यमदीपदान हे आपल्या घरातील सर्व म्हणजे सर्वजण करतात। प्रत्येक घरामध्ये एक तरी यमदीपदान झालंच पाहिजे, म्हणून मग आपण यमदीपदान करायचे असते। तर हे यमदीपदान कोण करू नये, तर ज्या महिलांना रजस्वला आलेली आहे म्हणजेच मानसिक धर्म जो आलेला आहे त्या व्यक्तींनी आपण यमदीपदान करू नये। तर घरातील मोठ्या व्यक्तीने कोणी पण हा यमदीपदान केले तरी चालते। तर मग आपण हा त्या दिवशी आपण रात्रीच्या टायमिंगला करायचा असतो। म्हणजे आपली धनत्रयोदशीची पूजा ज्या वेळेला आपण प्रदोष काळात आपण ही पूजा करतो, त्याच्यानंतर आपण रात्री 11 साडे11च्या आतमध्ये आपण ही यमदीपदान जी पूजा आहे ती आपण करायची आहे। म्हणजे पूजा नाही, पण हे यमाला आपण दीपदान करायचे असते। तर हे यमदीपदान केल्याने आपल्या घरावर येणारा जो अपमृत्यू संकट आहे ते टळते। त्यासाठी आपण यमाला दीपदान करायचे असते। तर त्याच्या पाठीमागं एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। तरी तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहून घ्यावा। श्री स्वामी समर्थ। तर आपण हा यमदीप कसा बनवायचा, तर आपण कणिक घालून त्याच्या कणकेचा बनवायचा असतो। तर ह्या कणकेमध्ये आपण मिठाचा वापर करायचा नाही। तर आपल्याला जर हळद घालायची असेल तर आपण हळदही घालू शकतो पण एवढी काळजी घ्यायची आहे की त्या दिव्यामध्ये आपण मीठ घालायचं नाही। हा मी दाखवलेला आहे तसं आपण करायचा आहे। दिवा तयार करून घ्यायचा आहे। दिवा आणि 2 दिवा मुटके म्हणतात ना, तसे मुटके करून घ्यायचे आहे। तर हे मुटके आपण अशा हातानेच करायचे आहे जेणेकरून आपल्या हाताचे ठसे त्याच्यावर उठले पाहिजे। तर असा आपण हा दिव्याचा जो आहे तो आपण असा दिवा करून घ्यायचा आहे। हा दिवा केल्याने आपल्याकडे अपमृत्यू येत नाही, म्हणून हे आपण असं करून घ्यायचं आहे। तर पिंपळाच्या पानावर आपण पिंपळाचं किंवा आपण नागवेलीचं पान घेऊन आपण त्याच्यावर थोड्याच्या अक्षदा ठेवायच्या आहेत। तर अक्षदा ठेवून नंतर आपण त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि ते आपण मुटके केलेले आहेत ते मुटके पण आपण 2 बाजूला ठेवायचे आहेत, इकडे एक आणि तिकडे एक। आणि जो आपण वात घेणार आहे ती नेहमी आपण एकच घ्यायची आहे। इथं यमदीपदान आहे म्हणून आपण एकच वात घ्यायची आहे। तर आपण जो देवाचा दिवा लावतो त्याला आपण 2 वाती घेतो। तर ह्यामध्ये तेल आपण कोणतं घ्यायचं, तर आपल्याकडे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल असेल तरी घेतले तरी चालेल। जर नसेल तर आपण जे रोज घरामध्ये खातो ते जरी तेल टाकले तरी चालते। पण हे जो आपण उपाय करणार आहोत तर हा यमदीपदानाचा उपाय हा सर्वांनी करावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये अपमृत्यू येणार नाही। ह्याचे आपल्याला हे प्रतीकच आहे, म्हणून आपण हे यमाला दीपदान करायचे असते। तर हे आपण असं यमदीपदान करून घ्यायचं आहे। तर त्या दिवशी आपण असं दिवा वगैरे लावून त्याला नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे।
हळदी कुंकू लावून आपण हा दिवा जो आहे तो लावताना एवढी काळजी घ्यायची आहे की आपलंही तोंड दक्षिण दिशेला राहिलं आणि दिव्याचंही तोंड दक्षिण दिशेला राहिलं, एवढी काळजी आपण घेऊनच हा यमदीपदान करायचं आहे. तरी दक्षिणच दिसा का बरं, तर दक्षिण दिशेला यमदेव राहतो म्हणून आपण यमदेवाला दक्षिण दिशेला आपण हा दिवा लावायचा असतो. म्हणून आपण हे सर्व असं दक्षिण दिशेलाच विशेष करून काळजी करून आपण हा दिवा लावायचाच आहे. तर हा आपण दिवा घराच्या दाराच्या बाहेर लावायचा आहे, हा गॅलरीत लावून चालणार नाही. तर हा दिवा आपण दक्षिण दिशेला दरवाजाच्या बाहेर लावावा आणि ह्या दिव्याचे दर्शन वगैरे घेऊन आपण एक मंत्र म्हणावा. तो मंत्र असा आहे की दिवा लावताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे. तो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे. तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या दिव्याचे आपल्याच घरातील सर्व जणांनी ह्या दिव्याचे दर्शन घ्यायचे आहे आणि दर्शन घेऊन आपण हा मंत्र म्हणायचा असतो. प्रत्येकाने मंत्र म्हणायचा आहे. तर प्रत्येकाला शक्य नाही तर नुसते पायात नमस्कार जरी केला तरीही खूपच आपल्याला हे भाग्य असते. म्हणून हा आपण यमदीपाचा दान करून आपण हा सर्वांनी दर्शन घेऊन हा दिवा आपण दक्षिण दिशेला लावायचा आहे. यमदीप दान कथा. कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरदशी असे म्हणतात. या दिवशी यमदीपदान करण्याची परंपरा आहे. तर चला मग आपण याचा पाठीमागची कथा किती आपण जाणून घेऊया. प्राचीन काळी हिमालयाच्या दक्षिणेला हेमावती नावाचा एक नगर होते. तेथे हंसप्रद नावाचा राजा राज्य करीत असे. त्या राजाच्या राज्यात हेमप्रभ नावाचा एक बलाढ्य आणि धननिष्ठ व्यापारी होता. त्या एका दिवशी त्याच्या घरी एक पुत्र झाला, पण पुत्राचा जन्म होताच ज्योतिषांनी सांगितले. या बालकाचा विवाह झाल्यानंतर 14 दिवसांनी त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून हेमप्रभ अत्यंत दुःखी झाला. तरीही काळ जसा गेला मुलगा तरुण झाला. त्या काळानंतर तो दीपदान, धर्मदान आणि पुण्यकर्म त्या रात्री त्यांनी आपले दार बंद करून पत्नीला म्हणाले, माझा मृत्यू आज निश्चित आहे, पण तू घाबरू नकोस. तेवढे यमदूत त्याच्या घरी आले. त्यावेळी मुलीने बाहेर 4 दिशांना 4 दिवे लावले आणि म्हणाली, हे दीप यमदूतांना मार्ग दाखवण्यासाठी नव्हे, वाढीसाठी आहे. त्या तेजस्वी दीपप्रकाशामुळे यमदूताला त्याच्या घराभोवती असा प्रकाश आहे, आम्ही त्या दिशेला जाऊ शकत नाही. यमराज म्हणाले, ज्या घरात श्रद्धेने दिवा लावला जातो तेथे माझे दूत प्रवेश करू शकत नाहीत. यामुळे त्या तरुणाचा मृत्यू टळला आणि त्या तरुणाला दीर्घायुष्य लाभले. म्हणूनच आज ही परंपरा आहे. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला संध्याकाळी यमाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावतात. या दिव्यात तेल आणि तांदूळ यांनी भरलेले पत्रात ठेवले जाते असे म्हणतात. म्हणूनच मग आपण तांदूळ थोडेसे ठेवून पिंपळाच्या पानावर आपण दिवा हा असा लावलेला आहे. तर म्हणून आपण असा दिवा लावला जातो. तर मृत्यू टळो असं आपण दिवा लावताना म्हणायचं आहे. मृत्यू टळो, आयुष्य वाढो, यमराज प्रसन्न व्हावोत, म्हणून आपण असा दिवा लावायचा आहे. तर मंत्र आहे त्याच्यासाठी, मृत्यूंना पाशहस्तेन कलयुक्तेन धीमता त्रयोदशी दीपदानं सूर्यज प्रयता मम. याचाच अर्थ, हे यमदेवता, तू पाशधारी काल सामान शक्तिमान आहेस. या त्रयोदशी दिवशी केलेले दीपदानांना तू प्रसन्न हो आणि आमचे आयुष्य वाढो, असं ह्या पाठीमागचं अर्थ आहे. म्हणून आपण यमदीपाला दान करून
आपले आयुष्य वाढवून घ्यायचे आहे. तर ही श्रद्धेने यमदीपदान केल्याने दीर्घ आयुष्य व आरोग्य, उत्तम घरातील सुख संपत्ती, सुखशांती प्राप्त होते. म्हणून आपण ही यमदान करायचे आहे, यमदीपदान करायचे आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आहे तर तुम्हाला कमेंट करून मला सांगा आणि सर्वांना लाईक शेअर करा, जेणेकरून ही यमदीपदानाची सर्वजण हा उपाय करून आपल्या घरात सुखसंपत्ती नांदेल. श्री स्वामी समर्थ. तर हे दीपदान आपण केला आहे. तर याचे विसर्जन कसे करावे तर आपण दुसऱ्या दिवशी शिशुर्भूत होऊन आपण तो दिवा जो असतो तो डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकून दिला तरी चालतो, किंवा कचरा कुंडीच्या ठिकाणी, गावाकडे जर कचरा कुंडी असतात त्यामुळे आपण तिकडे जरी टाकून दिला तरी चालतो, हा कोणीही टाकून दिला तरी चालतो. ही आपण असं करून घ्यायचं आहे. श्री स्वामी.